तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुमच्याजवळ जर IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट असेल आणि त्या खात्यामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट रिसीव्ह करायचं असेल, म्हणजे दुसऱ्याकडून जे आहे ते Google पे, फोनपे, पेटीएमवरून जर तुम्हाला कोणी पैसे पाठवत असेल आणि तुम्हाला तुमचा QR कोड आणि UPI ID जर तुम्हाला कोणी मागत असेल, तर तुम्ही त्या QR कोड आणि UPI ID देऊन तुमच्या खात्यामध्ये पोस्ट बँकमध्ये जे आहे ते पैसे जमा करून घेऊ शकता. बघा, भरपूर पोस्ट बँकचे जे कस्टमर आहे ते फोनपे, Google पे किंवा पेटीएम यूज करत नाही, पण पोस्ट बँकेमध्ये ते व्यवहार करतात, पैसे जमा करतात, पैसे विड्रॉल करतात. पण त्यांच्याकडे फोनपे, गुगल पे, पेटीएम नाही किंवा त्यांना यूज बिलकुल करायचं नाही. आणि बघा, आपल्याला जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असले, म्हणजे पैसे ट्रान्सफर करून आपल्या खात्यामध्ये जमा करायचे असले आणि समोरच्या व्यक्तीनं जर आपल्याला म्हटलं की तुमचा QR कोड पाठवा किंवा तुमचा UPI नंबर द्या, तर आपल्याकडे जेव्हा फोनपे, गुगल पे आपण यूजच करत नाही, तर आपल्याकडे ते कसं असणार? म्हणजे आपल्याकडे QR कोड नसणार आणि UPI ID सुद्धा नसणार, कारण आपण फोनपे, गुगल पे, पेटीएम यूज करत नाही. मग ते कसं काढायचं? तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा QR कोड मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम चालू करायची गरज नाही आणि तुम्हाला तुमचा UPI ID नंबरसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, काय करायचं आहे? सर्वात आधी तुम्हाला तुमची IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकची जी आहे ते मोबाईल बँकिंगचे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचे आहे, त्यावर रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण करायची आहे, ते ॲक्टिवेट करायचं आहे. हे सर्व कसं ॲक्टिवेट करायचं, मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि बघा, हा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर बॅनर येणार आहे, लिंक येणार, त्यावर डायरेक्ट क्लिक करायचं आणि तो व्हिडिओ पाहायचा, IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकची मोबाईल बँकिंग कशी चालू करायची. तर बघा, IPBPचा 4 नंबरचा पिन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपली प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल, म्हणजे ॲप्लिकेशन ओपन होईल, नेट बँकिंग ओपन होईल. बाजूला बघा, त्या ठिकाणी 4 लाईन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमचा QR कोड आणि अकाउंट नंबर दिसून येईल. QR कोडच्या खाली जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा UPI नंबरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आता हा जो QR कोड आणि UPI आहे, हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. खाली डाउनलोडचं बटनसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्ही तो दुसऱ्याला WhatsAppवर वगैरे शेअरसुद्धा करू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. मग तुम्हाला जर कोणी तुमचा UPI नंबर किंवा QR कोड मागितला आणि सांगितलं की तुमचा QR कोड पाठवा, म्हणजे मी तुम्हाला पेमेंट सेंड करतो, तर हाच QR कोड त्या व्यक्तीला जो आहे तो WhatsAppवर आपला सेंड करून द्यायचा. म्हणजे तुमचे जे काही पैसे आहे ते डायरेक्ट तुमच्या IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला SMS सुद्धा येईल. त्यासाठी तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम हे यूज करायची गरज नाही आणि डाउनलोड करायची सुद्धा गरज नाही. बघा, IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकमधून तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम हे सुरू करू शकता. त्यासाठी एक तुम्हाला त्या ठिकाणी ATM कार्ड मिळते, डेबिट कार्ड, व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळते आणि त्याच्या मदतीने तुम्ही ते सुरू करू शकता. त्यासाठी सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू शकता. दोन्ही व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पोस्ट बँकचं ATM कार्ड कसं डाउनलोड करायचं, इंटरनेट बँकिंग कशी ॲक्टिवेट करायची, दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर बघा, QR कोड आणि UPI ID जर तुम्हाला काढायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला IPBP इंटरनेट बँकिंगची ॲप डाउनलोड करावी लागेल आणि रजिस्टर एक वेळा करावं लागेल. नंतर तुम्ही ती ॲप डिलीट करू शकता किंवा बॅलन्स चेक करण्यासाठी सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन जे आहे ते वापरू शकता. तर बघा, तुम्हाला जर गुगल पे, फोनपे, पेटीएम वापरायचं नसेल आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला QR कोड मागत असेल तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी, तर हा QR कोड त्याला सरळ पाठवायचा, WhatsAppवर सेंड करायचा किंवा जे UPI ID तुम्हाला मिळालेली आहे, QR कोडच्या खाली तुमची UPI ID तुमचा मोबाईल नंबर लिहिलेला असतो, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सेंड करू शकता. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे जे आहे ते जमा होऊन जाईल. हा QR कोड तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा यूज करू शकता. जर तुमचं कोणतं छोटं मोठं शॉप असेल, दुकान असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट रिसीव्ह करायची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रिंट काढून तो QR कोड ठेवू शकता. तर बघा, अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकबद्दल आपल्या चॅनलवर जे आहे ते व्हिडिओ येत असतात. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.